घरामधील फक्त 2 ते 3 गोष्टींचा वापर करून फक्त 7 दिवसांच्या आतमध्येच मी माझी केस गळती कायमची बंद केलेली आहे. आणि त्यानंतर 1 ते 2 महिन्यांमध्येच माझ्या केसांची लांबी अगदी खांद्यापासून ते कमरेपर्यंत लांब झालेली आहे. लोक म्हणतात केस वाढण्यासाठी महिनोन-महिने लागतात, पण मी फक्त काही दिवसांमध्येच माझ्या केसांची लांबी वाढवलेली आहे. आणि जर तुम्हाला देखील माझ्यासारखेच केस हवे असतील, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मी सांगितलेल्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप फॉलो करा. तुमचे केस कितीही छोटे असले तरी देखील ते वाढण्यासाठी मदत होईल आणि जर केस पातळ वगैरे असतील तर ते देखील दाट होण्यासाठी मदत होणार आहे. त्यासाठी तुम्हाला फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि मी सांगितल्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप फॉलो देखील करायचा आहे. आणि बघा, त्या अगोदर तुम्ही मला हे नक्की सांगा की तुम्ही माझा हा व्हिडिओ नक्की कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहत आहात. चला तर मग आपल्या अमेझिंग अशा रेमेडीला आपण सुरुवात करूया. बघा, रेमेडी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जाड बुडाचं आणि स्टीलचं भांडं इथं घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला अॅल्युमिनियमच्या भांड्याचा वापर आपली ही रेमेडी बनवण्यासाठी अजिबात करायचा नाहीये. जर तुमच्याकडे स्टीलचं भांडं नसेल तर तुम्ही याच्याऐवजी लोखंडाच्या भांड्याचा देखील वापर नक्कीच करू शकता. आणि त्यानंतर आपला पहिला घटक आपल्याला इथं घ्यायचा आहे आणि ते म्हणजे लवंगा. बघा, बऱ्याच लोकांना माहीत नसतं की लवंगा या आपल्या केसांसाठी किती जास्त फायदेशीर असतात. पण ज्या लोकांना याचे फायदे माहीत असतात त्यांचेच केस अगदी दाट आणि लांब होण्यासाठी मदत होते. बघा, साधारणतः 1 ते 1.5 चमचा एवढ्या लवंगा आपल्याला या रेमेडीसाठी वापरायच्या आहेत. आता तुम्ही तुमच्या केसांच्या लांबीनुसार लवंगांचं प्रमाण कमी किंवा जास्त देखील नक्कीच करू शकता. लवंगांमध्ये युजनल नावाचा एक कंपाऊंड असतो, ज्यामुळे आपल्या केसांची मुळं स्ट्रॉंग होतात आणि त्यासोबतच केस गळती कमी होण्यासाठी मदत होत असते. बघा, त्यानंतर साधारणतः 1 ग्लास एवढं फिल्टर केलेलं पाणी देखील मी याच्यामध्ये ऍड केलंय. जर तुमच्याकडे फिल्टर केलेलं पाणी नसेल तर तुम्ही याच्याऐवजी पिण्यासाठी जे पाणी वापरत असाल त्या पाण्याचा वापर केला तरी देखील चालेल. आता हे सगळं काही मिश्रण आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे आणि त्यानंतर अगदी मीडियम फ्लेमवरती किंवा मग लो फ्लेमवरती व्यवस्थित असं बॉईल करून घ्यायचंय. आणि बघा, जर तुमच्याकडे टाइम नसेल किंवा मग तुमच्याकडे थोडासाच टाइम असेल तर तुम्ही हे सगळं काही पाणी हाय फ्लेमवरती देखील नक्कीच बॉईल करू शकता. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे पाणी जेवढं तुम्ही लो फ्लेमवरती बॉईल कराल तेवढा छान असा रिझल्ट तुम्हाला तुमच्या केसांवरती मिळणार आहे. बघा, हे सगळं काही सिरम रेडी करण्यासाठी आपल्याला जास्त टाइम देखील लागत नाही आणि जास्त कष्ट करण्याची देखील अजिबात गरज लागणार नाही. पण बघा, याचे जे काही रिझल्ट आहेत ना ते मात्र खूप जास्त अमेझिंग आहेत. आता बघा, पाण्याला अगदी 1 ते 2 मिनिटांसाठी व्यवस्थित असं बॉईल येऊ द्यायचं आणि त्यानंतर आपण एक अतिशय महत्त्वाचा असा घटक देखील याच्यामध्ये ऍड करणार आहे. त्या अगोदर एक छोटीशी तुम्हाला विनंती आहे, जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच सबस्क्राईब करा आणि सोबतच हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी उपयोगी वाटत असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ नक्की कोणत्या गावामधून किंवा मग कोणत्या शहरामधून पाहत आहात कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका, जेणेकरून मला देखील समजेल की माझे व्हिडिओ नक्की कुठं-कुठंपर्यंत पोहोचत आहेत. बघा, आता पाणी व्यवस्थित असं बॉईल झालेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला याच पाण्यामध्ये कडुलिंबाच्या पानांचा देखील वापर करायचा आहे. आता तुम्ही म्हणाल की कडुलिंबाची पानं का वापरायची? तर कडुलिंबाच्या पानांमध्ये अँटी फंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, ज्यामुळे आपलं स्कॅल्प जर ऑइली असेल किंवा मग तुम्हाला स्कॅल्पमध्ये कोंड्याची वगैरे समस्या असेल तर या सगळ्या काही समस्या कमी होण्यासाठी मदत होते. तुम्ही पाहिलं असेल, मार्केटमध्ये मोठमोठे ब्रँड्स आपल्या प्रोडक्टमध्ये कडुलिंबाचा वापर करत असतात आणि याचे फायदे जर मी तुम्हाला सांगितले ना तर तुम्ही देखील खरंच आश्चर्यचकित व्हाल. आणि बघा, केसांसोबतच कडुलिंबाची पानं आपल्या स्किनसाठी देखील तेवढीच जास्त उपयोगी असतात. तुम्ही कडुलिंबाचं तेल बनवून केसांवरती अप्लाय करू शकता किंवा मग हेअर मास्क बनवून देखील अप्लाय करू शकता. बघा, मी सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही ही रेमेडी सलग 1 ते 2 महिने तुमच्या केसांवरती ट्राय करून बघितली तर खरंच तुमची कोंड्याची समस्या कमी होईल आणि त्यासोबतच केस गळती देखील कायमची बंद होईल. आता बघा, तुम्हाला एकच प्रश्न पडलेला असेल की हे सिरम रेडी होण्यासाठी नक्की किती वेळ लागतो आणि सिरम रेडी झाले हे कसं ओळखायचं? तर बघा, साधारणतः 10 ते 12 मिनिटांचा टाइम आपल्याला हे सिरम रेडी करण्यासाठी लागणार आहे. आणि सिरम रेडी झाले हे कसं ओळखायचं? जर तुम्ही 1 ग्लास पाणी घेतलेलं असेल तर ते अर्धा ग्लास होईपर्यंत तुम्हाला पाणी व्यवस्थित असं बॉईल करून घ्यायचंय आणि आपण ज्या काही लवंगा घेतलेल्या आहेत त्या देखील व्यवस्थित अशा शिजल्या पाहिजेत. सोबतच तुम्ही इथं पाहू शकता, आपल्या पाण्याचा कलर देखील हळूहळू चेंज झालेला तुम्हाला दिसत असेल आणि तेव्हा समजायचं की आपलं सिरम इथं रेडी झाले. इथं तुम्ही बघू शकता, साधारणतः 10 ते 12 मिनिटांचा टाइम झालेला आहे आणि त्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम पूर्णपणे बंद करायची आहे. आणि आपल्या या रेमेडीची सर्वात खास गोष्ट म्हणजे आपण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या केमिकलचा वगैरे अजिबात वापर केलेला नाहीये. त्यामुळे ही रेमेडी तुम्ही तुमच्या लहान मुलांसाठी देखील नक्कीच वापरू शकता. फक्त इथं एकच गोष्ट मी तुम्हाला सांगेल की 5 वर्षांच्या वरील मुलांसाठीच तुम्ही या रेमेडीचा वापर करा आणि वापरल्यानंतर जे काही रिझल्ट भेटतील ते कमेंटमध्ये शेअर करायला विसरू नका.
आता इथे बघा मी गॅसची फ्लेम बंद केलेली आहे आणि त्यानंतर जर तुमच्याकडे टाईम असेल तर हे सिरम तुम्ही थंड होण्यासाठी देखील ठेवून देऊ शकता. आणि जर तुमच्याकडे टाईम नसेल तर लगेचच गरम असताना गाळून घ्या आणि त्यानंतर थंड होण्यासाठी थोडा वेळ ठेवून द्या. कारण गरम गोष्टींचा वापर आपल्याला केसांवरती कधीही करायचा नाहीये. कारण जेव्हा गरम गोष्टी आपण केसांवरती अप्लाय करतो तेव्हा केस आणखी जास्त प्रमाणावरती ड्राय होतात, फ्रिझी होतात आणि तुम्हाला स्प्लिट एंडची वगैरे समस्या देखील जाणवायला लागते. त्यामुळे लक्षात ठेवा, कोणतीही गोष्ट थंड करायची किंवा मग कोमट करायची आणि त्यानंतरच आपल्या केसांवरती अप्लाय करायला सुरुवात करायची. आता इथं तुम्ही बघू शकता आपलं आयुर्वेदिक असं सिरम रेडी झालंय. हे रेडी झालेलं सिरम तुम्ही असं देखील तुमच्या केसांवरती नक्कीच अप्लाय करू शकता. याचे देखील खूप छान असे रिझल्ट आपल्याला मिळत असतात. पण मी यामध्ये आणखी 1 ते 2 गोष्टींचा वापर करणार आहे, ज्यामुळे आपलं हे सिरम आणखी जास्त स्ट्रॉंग बनण्यासाठी मदत होणार आहे. पण त्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे, प्लीज व्हिडिओ इथे स्किप करू नका, तर शेवटपर्यंत नक्की बघा. बघा, ज्या लोकांचे केस खूप जास्त ड्राय आहेत, फ्रिझी आहेत आणि केसांमध्ये सतत गुंता होतो, तर त्या लोकांनी आपल्या या सिरममध्ये साधारणतः 2 चमचे एवढं ॲलोवेरा जेल ॲड करा. इथे माझे केस खूप जास्त सिल्की आणि सॉफ्ट आहेत, त्यामुळे मी फक्त थोड्याशा प्रमाणावरतीच ॲलोवेरा जेलचा वापर करणार आहे. बघा, ॲलोवेरा जेल जेव्हा आपण केसांवरती अप्लाय करतो तेव्हा आपले केस अगदी रेशमासारखे मऊ होतात. केसांवरती नैसर्गिक चमक येते आणि सोबतच केस गळतीची समस्या देखील हळूहळू कमी होण्यासाठी मदत होते. आणि जर तुमचे केस खूप जास्त ड्राय असतील, रफ असतील, तर केसांमध्ये एक मॉइश्चर लॉक होण्यासाठी देखील मदत होत असते. त्यामुळे लक्षात ठेवा, ॲलोवेराचा वापर तुम्ही तुमच्या केसांवरती नक्की करा. आणि जर तुम्हाला मार्केटमध्ये ॲलोवेरा जेल वापरायचं नसेल आणि तुमच्याकडे ॲलोवेराचं प्लांट वगैरे असेल ना, तर तुम्ही फ्रेश अशा ॲलोवेरा जेलचा वापर देखील इथं नक्कीच करू शकता. आणि ॲलोवेरा जेल वापरायचं नसेल किंवा तुम्हाला इचिंग वगैरे होत असेल, तर त्याऐवजी मी एखादा ऑप्शन तुम्हाला नक्कीच सजेस्ट करेल. फक्त तुम्ही मला कमेंट करून सांगा की मला ॲलोवेरा जेल सूट होत नाही. आता बघा, व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय आणि त्यानंतर एक अतिशय महत्त्वाची अशी टिप देखील मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून अगदी 1 ते 2 महिन्यांमध्येच तुम्हाला या सिरमचा अप्रतिम असा रिझल्ट मिळेल. बघा, ज्या लोकांचं स्कॅल्प खूप जास्त ड्राय आहे त्या लोकांनी आपल्या या सिरममध्ये साधारणतः 1 ते 1.5 चमचा एवढं नारळाचं तेल ॲड करायचं आहे. आणि ज्या लोकांचं स्कॅल्प खूप जास्त ऑइली राहत असेल तर त्या लोकांनी कोकोनट ऑइलचा वापर अजिबात करू नका, तर त्याऐवजी लिंबाच्या रसाचा वापर तुम्ही नक्कीच करू शकता. कारण बघा, जर स्कॅल्प ड्राय असेल तर ऑइलमुळे आपलं स्कॅल्प अगदी मॉइश्चराइज आणि नरिश होण्यासाठी मदत होत असते. आणि स्कॅल्प जर ऑइली असेल आणि तुम्ही लिंबाचा रसाचा वापर केला तर केसांमधील ऑइलीपणा कमी होण्यासाठी मदत होते. बघा, ही मी सांगितलेली टिप तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि त्यानंतर तुम्हाला जे काही रिझल्ट भेटतील ते कमेंटमध्ये माझ्यासोबत शेअर करायला विसरू नका. आता तुम्हाला आणखी एक प्रश्न पडलेला असेल की हे सिरम नक्की कसं लावायचं आणि आठवड्यातून किती वेळा लावायचं. तर बघा, सगळं काही सिरम तुम्हाला तुमच्या स्कॅल्पवरती आणि सोबतच केसांच्या लेंथवरती अप्लाय करायचंय. अप्लाय केल्याच्या नंतर अगदी 5 मिनिटं हलक्या हाताने मसाज करा आणि त्यानंतर 2 तास हे सिरम केसांमध्ये असंच ठेवा. आणि बघा, 2 तासांनंतर अगदी माइल्ड शॅम्पूने म्हणजेच केमिकल फ्री शॅम्पूने तुम्ही नक्कीच हेअर वॉश करू शकता. आता हेअर वॉश करताना देखील जास्त गरम पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आणि शॅम्पू डायरेक्टली केसांवरती किंवा मग स्कॅल्पवरती अजिबात अप्लाय करू नका. तर शॅम्पू थोड्याशा पाण्यामध्ये डायल्यूट करा आणि त्यानंतरच केसांवरती वापरायला सुरुवात करा. बघा, मी सांगितली प्रत्येक ट्रिक जर तुम्ही फॉलो केली तर अगदी एका आठवड्यामध्येच तुम्हाला तुमच्या केसांवरती रिझल्ट पाहायला मिळेल. चला तर मग नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जे काही रिझल्ट भेटतील ते कमेंटमध्ये माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि एका नवीन अशा नैसर्गिक रेमेडी सोबत. आपला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी खूप खूप धन्यवाद. बाय बाय.